करड्या छटा निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून तडीपार नावाची कथा. लेखक आयझॅक ऑसिमोव. पूर्वीच्या काळी लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा देत रशियन लोकांना सायबेरियात पाठवण्यात येत असे. पृथ्वीवरच्या प्रत्येक देशानं अशा काही जागा शोधल्या होत्या. फ्रेंच मंडळी त्यांच्या कैद्यांना डेव्हिल्स आयलंडवर पाठवित असत, तर ब्रिटिशांनी आपले कैदी ऑस्ट्रेलियात पाठवले होते. असं म्हणत म्हणत डाउलिंगनं आपल्या समोरच्या बुद्धिबळाच्या पटावर हात नेला आणि हत्ती उचलावा की न उचलावा या विचारात तो थबकला. पार्किन्सनचं त्या पटाकडे आणि डाउलिंगच्या बोलण्याकडेही फारसं लक्ष होतं असं वाटत नव्हतं. पार्किन्सनचं आज खेळात लक्ष नव्हतं. परिस्थितीच तशी होती. डाउलिंग याही परिस्थितीत बुद्धिबळ खेळतोय याचा त्याला मनातून रागच आलेला होता. डाउलिंग खरं तर त्याच्यापेक्षाही अस्वस्थ असायला हवा होता. तो तर फिर्यादी पक्षाचा वकील होता. फिर्यादी पक्षाच्या संगणकाला भरवायच्या माहितीचा कार्यक्रम तोच तर तयार करीत होता. आता संगणकांबरोबर काम करणारी माणसं संगणकांचे काही गुण आपलेसे करायची, पण म्हणून एखादी व्यक्ती इतकी भावनाशून्य कशी बनू शकते हे पार्किन्सनला उमगत नव्हतं. अत्यंत तर्कदुष्ट वागणूक ही संगणकाची खासियत. डाउलिंगनं ही आपलीशी केली होती. त्याच्या शिस्तबद्ध राहणीतून, अतिव्यवस्थित पेहरावातूनही हे स्पष्ट होत होतं. आरोपीचा बचाव संगणकासाठी तयार करून तो संगणकाला भरवणे हे पार्किन्सनचं काम होतं. बरेचदा पार्किन्सनच्या मनात या आरोपीबद्दल सहानुभूती निर्माण व्हायची आणि तो मग खिन्न मनस्थितीत वावरत असे. त्याचं आता त्यामुळेच समोरच्या डावाकडे लक्ष नव्हतं. डाउलिंग अज्ञातवासाची शिक्षा परंपरेने चालत आलीये, त्यामुळं त्या शिक्षेला क्रूर शिक्षा म्हणता येणार नाही. हे तुझं म्हणणं मला अजिबात पटत नाही बघ, पार्किन्सन म्हणाला. ती क्रूर नाही असं माझं म्हणणं नाही, पण त्या शिक्षेचा धसकाच असा आहे की त्यामुळं गुन्हे कमी व्हायला मदतच होते. असं म्हणत डाउलिंगनं आपला हात हलवला. पार्किन्सनचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याने वर बघितलं. बाहेर काळंकुट्ट ताऱ्यांनी जगमगणारं आकाश असेल, पण त्याचा त्या आकाशाशी संबंधच नव्हता. या संगणक कक्षात तो कसा आरामात बसला होता. कितीतरी वर्षात त्यानं आकाश बघितलं नव्हतं की ती कोर बघितली नव्हती. आज काय असेल, पौर्णिमा की अमावस्या? जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी या विचारानं त्यानं मान हलवली. एकेकाळी माणूस त्या आकाशाखाली मुक्तपणे वावरत होता, पण त्याला आता शेकडो वर्ष उलटून गेली होती. आता कुणीही कुठेही प्रवास करून जात होतं. सौंदर्य बघायला वेळ कुठं होता? बरं, ते नावही कुणी घेत नव्हतं. ते, ती, तो, मनाला येईल ते सर्वनाम लोक वापरत, पण ते नाव उच्चारायचं टाळत असत. बरेचदा तर नुसतीच आकाशाकडं मान फिरवून खुणेनंच काय तो संदर्भ दिला जात होता. तुला असं नाही का वाटत, म्हणजे त्यांना मृत्यूदंड द्यावा या अज्ञातवासापेक्षा तो कितीतरी पटीनं चांगला ठरेल बघ. पार्किन्सन, तुला झालंय तरी काय? कुठल्या गुन्ह्याबद्दल आपण बोलतोय? यंत्रसामुग्रीचा घातपात
याला अज्ञातवासाचीच शिक्षा योग्य आहे हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? पण त्यानं ते रागाच्या भरात केलेलं कृत्य होतं. त्यावेळी त्याला कसलंच भान राहिलेलं नव्हतं. त्यानं कुठल्याही मानवाला कसलीही इजा केली नव्हती. त्यानं काय फरक पडतोय? यंत्राला इजा म्हणजे संपूर्ण वसाहतीलाच धोका, हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? पार्किन्सननं घोड्यासमोरचं प्यादं पुढं टाकलं. डवलिंगनं ती चाल ओळखली. तो हसला. पार्किन्सनचा डाव त्याच्यावरच कसा उलटवून टाकावा याचा तो विचार करू लागला. विचार करता करता तो बोलला, हे बघ, आपण आता अवकाशातली एक प्रगत जमात बनलोय. मागास संस्कृतीचा लवलेशही आपल्याला परवडण्यासारखा नाही. इथं चूक करायला थोडासुद्धा वाव नाही. आपल्या यंत्रांपैकी एखादी यंत्रणा बंद पडणं किंवा तिचं नुकसान होणं यामुळे संपूर्ण वसाहतीचं नुकसान होऊ शकतं. त्यात जेकिन्सननं तर ऊर्जा प्रणालीवरच घाला घालायचा प्रयत्न केला होता. ते खरं रे, पण तेच खरं. यामुळेच तुझ्या बचाव कौशल्याला इथं वावच नाही. तूच विचार कर, कुठंतरी एखादी नळी भंगली असती तर? अरे, या प्रकारात माझाही जीव धोक्यात होताच की. पण तरीही मला असं वाटतं की त्याला तडीपार करून अज्ञातवास देण्याची शिक्षा फार क्रूर आहे. पार्किन्सन, तू भावनेच्या आहारी जाऊन हे बोलतोस, पण आपली सर्व संस्कृती या यंत्रांमुळेच अस्तित्वात आहे हे तू विसरतोस. यामुळेच मानवी व्यक्तीनं जाणता अजाणता जरी या यंत्रणेचं नुकसान करायचा प्रयत्न केला तर त्याला जास्तीत जास्त शिक्षा देणं हेच योग्य ठरतं. नुसता मृत्यूदंड देऊन उपयोगी नाही. त्यामुळं काय साध्य होणार? का बरं, लोक मृत्यूलाही घाबरतातच, पण तडीपार करून अज्ञातवासात ते जास्त घाबरतात. हे कसं तू विसरतोस? त्यापेक्षा मृत्यू परवडला. हे वाक्य तू ऐकलेलं दिसत नाही. यामुळेच तर जवळजवळ 10 वर्षे अशा प्रकारचा गुन्हा घडलेला नव्हता. पार्किन्सन हे लक्षपूर्वक ऐकत होता. समोरच्या पटावरल्या डावाकडे त्याचं लक्षच नव्हतं. तेवढ्यात संगणक चिवचिवला. पार्किन्सननं तिकडं बघितलं. तो उभा राहिला. त्यावेळी धक्का लागून पट उलटला. संगणकानं निर्णय घेतलेला दिसतोय. तुझ्या मनात त्या निर्णयाबद्दल काही शंका? आणि डाव पुन्हा मांड. आपण परत सुरुवात करू, डवलिंग म्हणाला. पार्किन्सननं तिकडं दुर्लक्ष केलं. आता कुठल्याही डावात त्याचं मन रमणं शक्य नव्हतं. तो घाईघाईनं संगणक कक्षातून बाहेर पडला. डवलिंगनं पट उचलून नीट ठेवला आणि मग आरामात तो कोर्टाच्या दिशेनं निघाला. कोर्ट स्थानापन्न झालं. जेन्किन्स आरोपीच्या पिंजऱ्यात बसला. त्याच्या नजरेला नजर द्यायची पार्किन्सनला हिंमत होत नव्हती. जेन्किन्सलाही आपलं भवितव्य कळून चुकलं असावं. तोही वर मान करून बघायला तयार नव्हता. आपल्याबरोबरच्या कर्मचाऱ्याला धडा शिकवायला म्हणून रागानं त्यानं हात उगारला आणि त्याच्या हातून ऊर्जा प्रणालीला धक्का पोचला. तेव्हाच त्याचं भवितव्य ठरलं होतं. हा केवळ उपचार होता हे जेन्किन्सला ठाऊक असल्यानं त्यानं आशेला केव्हाच रामराम ठोकला होता. न्यायाधीश महाराजांनी
बटन दाबलं. एक धीर गंभीर यांत्रिक आवाज बोलू लागला. आमच्या पुढं आलेल्या सर्व पुराव्याची छाननी करून पाहिली असता असे दिसून येते की अँथनी जेन्किन्स हा ऊर्जा प्रणाली यंत्रणेच्या घातपाताच्या आरोपात खालील सर्व कलमान्वये दोषी साबित झाले आहेत. या अपराधासाठी असलेली जास्तीत जास्त शिक्षा त्यांना ठोठावण्यात यावी असे या न्यायालयाचे मत आहे. कोर्टात फक्त 6 लोक होते, पण जगभरचे लोक दूरचित्रवाणीवरून न्यायालयाचे कामकाज पाहत असणार याची पार्किन्सनला खात्री होती. न्यायाधीशांनी आपल्या पुढचं बटन दाबलं, कारण रिवाजानुसार मानवाला द्यावयाची शिक्षा मानवानं सुनावणंच आवश्यक ठरत होतं. ते धीर गंभीर सुरात बोलू लागले. आरोपीवरील सर्व गुन्हे साबित झाल्यामुळे आरोपीस इथून जवळात जवळच्या अवकाश स्थानकावर नेण्यात येईल. इथं उपलब्ध असलेल्या पहिल्या अवकाशयानातून त्याला या ग्रहावरून हाकलून त्याला तडीपार करण्यात येईल. यापुढचे सर्व आयुष्य त्याने अज्ञातवासात घालवायचे आहे. पार्किन्सन शहारला. त्यानं जेन्किन्सकडे बघितलं. इथल्यापेक्षा 6 पट जास्त गुरुत्वाकर्षण, वादळ, वावटळी, पाऊस अशा कठीण परिस्थितीत एखादी व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य त्या पृथ्वीवर कसं घालवणार या कल्पनेनंच तो हादरला होता. ही शिक्षा रद्द व्हायलाच हवी. यासाठी काय करता येईल या विचारात तो इतका गढून गेला की कोर्ट बरखास्त झाल्याचं त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. तडीपार नावाची कथा येथे समाप्त. करड्या छटा निरंजन घाटे.